हॅलो एव्हरीवन, मी स्वप्नाली अस्मिरेशनमध्ये तुमचं स्वागत करते आहे। आज आपण हे टेबल रनर किंवा टेबल डेकोर बनवायला घेऊया। बनवायला अगदी सोपं आहे। बेसिक स्टिचेस फक्त आपल्याला लागणार आहे। चेन, साखळी किंवा DC डबल क्रोशा आपल्याला लागणार आहे। खांब आपल्याला लागणार आहे आणि हे बनवताना आपल्याला हव्या त्या लांबीमध्ये हे बनू शकतं। रुंदी आहे तशीच राहू शकते आणि आपण याच्यासाठी दोरा किंवा वूल काही यूज करू शकतो। आणि आता हे बनवण्यासाठी मी सुरुवात करते। आता ह्यात सगळ्यात पहिल्यांदा मी घेतला आहे 4 mm ची सुई आणि लोकर घेतलेली आहे। आता लोकर घेतल्यानंतर मी नॉट घेणार आहे आणि 80 चेन्स मी घेणार आहे। 80 चेन्स मी सगळ्यात पहिल्यांदा घेणार आहे। 80 चेन्स मी घेऊन घेणार आहे याच्यामध्ये। आता मी जसं म्हणते आहे ना तसं यात करा। सुरुवातीला काही वेळ तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत, कारण सुरुवातच याच्यामध्ये थोडीशी ट्रिकी आहे। नंतर तुमच्या लक्षात आला पॅटर्न की येईल तुम्हाला ते करता। आता मी चेनपासून बघा, आता सुरुवात करूया आपण। 80 चेन घेतल्यानंतर चेनपासून 10 चेन सोडायच्या, म्हणजे आपल्या सुईपासूनच्या लास्ट जी चेन आहे त्याच्यापासून 10व्या चेनमध्ये मी घेणार आहे सिंगल क्रोशा। मुका खांब मी घेणार आहे 10व्या चेन्समध्ये। 10व्या चेनमध्ये मी घेणार आहे, बरोबर 10व्या, म्हणजे सुईपासून आपण 10व्या चेन, म्हणजे मला हे मिळतं इथे लूप। आता मी या लूप हा शब्द वापरते। त्यानंतर सेकंड लूपसाठी मी 5 चेन घेते आणि खालून जी खालची आपण ओरिजिनल साखळी केली आहे तिथे 1 2 3 4 स्टिचेस सोडून 5व्यामध्ये मी मुका खांब घालते आहे। परत हे सेकंड लूप मिळालं। त्यानंतर थर्ड लूपसाठी परत मी 5 चेन घेतल्या, खालच्या मी 4 चेन सोडते आणि 5व्या चेनमध्ये मी एक मुका खांब म्हणजे सिंगल क्रोशा करते आहे। परत 5 चेन आणि परत खालच्या 1 2 3 4 सोडायच्या आणि 5व्यामध्ये मुका खांब सिंगल क्रोशा घालून अशा पद्धतीने मी एंडपर्यंत येतो। आता हे जे लूप्स आहे, हे जे मी तुम्हाला म्हणते हे जे लूप आहेत ना, हे मला मिळतात इथे 15 आणि प्रत्येकीचे 15 हे मिळतीलच, कारण 75 स्टिचेस आणि अगोदरचं आपले 5 आपण घेतले होते त्यामुळे ते मिळतीलच आपल्याला। तर इथे 15 बरोबर लूप मिळतील। चौथ्या चेनमधून 4 झाल्यानंतर 5व्यामध्ये घालतो आहे। आता याला मी हे लूप हेच म्हणते आहे। बघा पुढे। आता त्यानंतर मी इथे घेतलेले आहे 3 चेन। आता 3 चेन म्हणजे आपला एक डबल क्रोशा असं आपण नेहमी म्हणतो, त्यामुळे मी आता याच्या पुढे असं म्हणणार नाही की 3 चेनचा एक डबल क्रोशा। आता ह्या फर्स्ट जे लूप आहे याच्यामध्ये मी काय करते आहे 10 DC डबल क्रोशा, 10 डबल क्रोशा किंवा 10 खांब मी काढून घेते आहे पहिलं जे लूप आहे त्याच्यामध्ये। म्हणजे 3 चेन घेतल्या, 3 चेन म्हणजे 1 DC आणि त्यानंतरचं 9 चेन म्हणजे 10 टोटल झाले। 3 चेन म्हणजे आपण 1 DC पकडतो, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर 9 म्हणजे 10 झाले, बरोबर आहे। आता दरवेळेस डबल क्रोशाला तुम्हाला हे माहिती आहे की 3 चेनचा एक डबल क्रोशा होतो आपल्यामध्ये, त्यामुळे मी आता ते रिपीट नाही करणार। आता हे झाले पहिल्या लूपमध्ये मी 10 डबल क्रोशा घेतले। त्यानंतर त्याच्या पुढच्या लूपमध्ये मी काय करते आहे सिंगल क्रोशा घेतला। त्यानंतर मी काय करते आहे परत 5 चेन घेते आहे आणि पुढच्या लूपमध्ये जाऊन सिंगल क्रोशा घेते। परत मी करते आहे 5 चेन घेतल्या आणि त्याच्या पुढच्या लूपमध्ये मी जाते आहे आणि तिथे मी परत सिंगल क्रोशा घेतला आहे। त्यानंतर मी परत 1 2 3 4 5 घेतल्या चेन आणि पुढच्या लूपमध्ये जाऊन मी सिंगल क्रोशा घेतला आहे। 1 2 3 झाले आता माझे लूप तयार। आता परत 1 2 3 4 आणि 5 झाले आणि हे मी परत याच्यामध्ये सिंगल क्रोशा घेतलेला आहे। आता हे झाल्यानंतर त्याच्या पुढच्या चेन जे लूप आहे त्याच्यामध्ये मी काय करते आहे परत मगासारखे 10 डबल क्रोशा मी टाकून घेणार आहे। कळालं तुम्हाला? हे झाली माझी आता एका स्क्वेअर, म्हणजे जे तुम्ही बघितलं असेल ते एक स्क्वेअर झालं। आता 10 डबल क्रोशा घेतल्यानंतर त्याच्याच पुढच्या याच्यामध्ये माझा सिंगल क्रोशा येतो। याच्या फर्स्ट याला तुम्ही बघितलं असेल, त्याच्या पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशा, लगेच त्याच्या पुढच्या ह्याच्यात मी परत 10 डबल क्रोशा घालून घेते आहे। इथे बरोबर मी 10 डबल क्रोशा पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशा घातला, नेक्स्ट लूपमध्ये, त्याच्यात नेक्स्ट लूपमध्ये मी घेतले आहे 10 डबल क्रोशा। 10 डबल क्रोशा घातल्यानंतर त्या पुढच्या लूपमध्ये परत माझा काय येतो सिंगल क्रोशा येतो, म्हणजे ते तिथेच आपलं बरोबर ते असं ओव्हरलॅप होतं, आपल्याला जाणवतं। त्यानंतर मी परत 5 चेन घेते, नेक्स्ट लूपमध्ये सिंगल क्रोशा, परत 5 चेन घेते, नेक्स्ट लूपमध्ये सिंगल क्रोशा, परत 5 चेन घेतल्या, नेक्स्ट लूपमध्ये सिंगल क्रोशा।
जसं इकडे 4 त्या स्पेस आल्या आहेत आपल्या, तशाच सेम इथे पण आपल्याला मिळतात. नेक्स्ट परत आपले घेतलं आणि हा सिंगल क्रोशा. आता मी शेवटी आलेला आहे. आपण स्टार्टिंगला कसे 10 घेतले होते डबल क्रोशा, तसंच आता इथे लास्ट एंडिंगला पण काय येणार आहे, 10 डबल क्रोशा माझे येणार आहे. आता मी हे परत म्हणते 10 डबल क्रोशा इथे तुम्ही घालून घ्या. आता मी तुम्हाला परत म्हणते आहे, मी जसं तुम्हाला सांगते आहे तसं तुम्ही करा, त्याच्यात काहीही हे होणार नाही. आता नेक्स्ट याच्यामध्ये बघा, एक चेन घेतली, त्यानंतर मी स्लिप स्टिच घेतली, परत मी अजून एक स्लिप स्टिच घेतली आणि अजून एक तिसरी स्लिप स्टिच घेतली, त्यानंतर चौथी, पाचवी, सहावी, सातवी स्लिप स्टिच आणि 8व्यावरती मी बरोबर येते आहे. 8व्यावरती यायचं आहे. त्यानंतर 3, 4, 5 मी चेन घेणार आणि पुढच्या लूपमध्ये लगेचच मी सिंगल क्रोशा घेणार. परत 5 चेन घेणार, परत सिंगल क्रोशा, परत 5 चेन घेणार आणि सिंगल क्रोशा. आता हा माझा पूर्ण चेनचा राऊंड असणार आहे. 5 चेन, परत सिंगल क्रोशा. आता याच्या पुढे नीट बघा. आता इथे बरोबर 5 चेन घेणार मी आणि हे जे डबल क्रोशा आलेत ना, त्याच्याबरोबर इकडून तिसऱ्या खांबावरती आपण ही सिंगल क्रोशा घेतला. मग परत 5 चेन घेणार आणि 5 खालचे सोडून म्हणजे 4 सोडायचे आणि 5व्या डबल क्रोशावरतीच आपण काय घेणार आहे, हे सिंगल क्रोशा घेणार. 5 चेन घेणार आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये इकडून तिसरा, त्याचे आपण शेल केली त्याच्या तिसऱ्या खांबावरती आपण हे घेतलं. त्यानंतर परत 5 चेन घेतल्या आणि त्याच्या पुढचे खालचे 4 सोडायचे डबल क्रोशा आणि त्याच्यानंतरच्या ह्याच्यामध्ये 5व्यामध्ये आपण हे घेतलं सिंगल क्रोशा. परत 5 चेन आणि घेतला आपण तिथे सिंगल क्रोशा. परत 5 चेन, मग सिंगल क्रोशा, 5 चेन, सिंगल क्रोशा, 5 चेन आणि सिंगल क्रोशा. आता परत याच्यावरती आलेलो आहे आपण. आता इथे बरोबर 5 चेन घेतल्यानंतर तिसऱ्या डबल क्रोशावरती आपण घेणार आहे सिंगल क्रोशा, तिसरं आणि मग नंतर आपण खालचे 5 सोडायचे. आता इथे घेताना मी 3 चेन घेते आणि इथं तिथेच 3 चेन घेऊन एक डबल क्रोशा घेतला आहे. आता इथे परत मी 10 डबल क्रोशा करते आहे. जे खालती जे घातले होते तसंच 10 आता ह्या लूपमध्ये मी घालून घेणार. आता त्याच्या पुढच्याच याच्यामध्ये मी घातलं आहे सिंगल क्रोशा. परत 5 चेन आणि सिंगल क्रोशा. चूक होताना यात फक्त इथेच होते की जेव्हा आपण 10 डबल क्रोशा घेतो तेव्हा 5 चेन नाही घ्यायचे, लगेच सिंगल क्रोशाने नेक्स्ट लूपमध्ये जायचं आहे. 5 चेन, सिंगल क्रोशा. आता हे परत बघा, आता इकडे आलेले आहे. आता इथे झाले माझे 10 डबल क्रोशा. तसं इकडे आलं. आता हे जे स्क्वेअर आहे खालचा, हा वरच्या साईडला छोटा होणार आहे. आता हळूहळू छोटा होणार आणि मधला स्क्वेअर मोठा होणार. तुम्ही जर स्टार्टिंगचं बघितलं असेल तर ते तुमच्या लक्षात येईल. आता इथे मी 10 डबल क्रोशा घातले. 10 डबल क्रोशा घातल्यानंतर पुढच्या याच्यामध्ये मी करून घेतलं आहे हे सिंगल क्रोशा, परत 5 चेन घेऊन सिंगल क्रोशा. आता परत हे 5 चेन घेणार मी आणि पुढच्या याच्यावरती जाणार. परत हे झालं आहे. इकडे जसं आलं तसं आता इकडे मी 10 डबल क्रोशा घालणार. जिकडे डबल क्रोशा येतात आहे, ज्या लूपमध्ये डबल क्रोशा येतात त्याच्या आधीच्या लूपमध्ये तुमची सिंगल क्रोशा येणार. त्या सिंगल क्रोशानंतर तुम्हाला चेन नाही घ्यायच्या आहेत. आता मग तिथे सिंगल क्रोशा घालून पुढच्या याच्यामध्ये आता मी परत 5 चेन घेतल्या आणि पुढच्या याच्यात मी हे केलेलं आहे सिंगल क्रोशा घेतला. परत 5 चेन, सिंगल क्रोशा. आता इथे जे आहे हे मी आता करते आहे डबल क्रोशा इथे. म्हणजे मी आता इथे सिंगल क्रोशा घेतल्यानंतर मी चेन नाही घेतलेल्या आहेत, डायरेक्ट नेक्स्ट लूपमध्ये मी 10 डबल क्रोशा घालून घेणार. 10 डबल क्रोशा घेतल्यानंतर आता मी परत बघा इथे मी एक चेन घेतली आणि आता मी स्लिप स्टिच घेतली. 1 2 3 4 5, परत 8व्यापर्यंत यायचं आहे मला. 6 8व्या बरोबर खांबापर्यंत मला यायचं आहे. आता 8व्या खांब म्हणजे 8 स्लिप स्टिच मी घालणार आणि मग 8 स्लिप स्टिच झाल्यावर
घेणार हे 3 4 5 चेन आणि इथे मी घालणार सिंगल क्रोशा, 5 चेन सिंगल क्रोशा लूपमध्ये, लूपमध्ये सिंगल क्रोशा, 5 चेन लूपमध्ये सिंगल क्रोशा, नाही सॉरी 5 चेन आणि ह्याच्या 1 2 3 तिसऱ्यावरती आपण बरोबर 1 2 3 तिसऱ्या खांबावरती आपण सिंगल क्रोशा घालतो आहे. परत हे मी घेणार 5 चेन घेणार आणि मी खालून 4 सोडणार आणि 5व्यावरती मी सिंगल क्रोशा घेणार आहे. परत 5 चेन घेणार आणि ह्या पुढचं जे लूप हे जे आहे पुढच्या याच्यामध्ये जे लूप आहे त्याच्यामध्ये मी सिंगल क्रोशा घेणार आणि पुढच्या 5 चेन मी घेणार त्याच्यामध्ये पण सिंगल क्रोशा घेणार, 5 चेन. आता परत तिसऱ्यावरती 1 2 3 तिसऱ्यावरती सिंगल क्रोशा. हे नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा 10 येतील ना तेव्हा तिसऱ्यावरती सिंगल क्रोशा, मग खालून मधले 4 सोडायचे, 5व्यावरती सिंगल क्रोशा 5व्या खांब्यावरती आणि मग पुढे जायचं. म्हणजे ॲक्च्युली तसं 8वा खांब येणार तो खालून 4 सोडल्यानंतर त्या लूपमधला 8वा खांब. मग परत स्लिप 5 चेन सिंगल क्रोशा आणि आता इथे परत 3 आलेले आहेत, सर्व 5 चेन घ्यायच्या आणि बरोबर हा जो तिसरा 1 2 3 तिसऱ्यावरती, हे आता लक्षात आलं असेल तुमच्या. बघा हे बघा ते लूप पण बघा एकावर एक 10 असं बरोबर तिरकं आलं आहे. त्यामुळे आता परत आता हे झाल्यानंतर 3 घ्यायचे आणि इथेच आता माझे 10 डबल क्रोशा होणार. 3 चेन घेऊन 10 डबल क्रोशा आता मी तिथेच घालून घेणार त्याच स्पेसमध्ये. म्हणजे हे बरोबर आतला राऊंड आता आतमध्ये आलं ते 1 2 3 सेम 10च मला आता इथे घालून घ्यायचं आहे. हे फक्त सुरुवातीला आपल्याला जरा वाटतं कठीण आहे पण नंतर सोपं आहे. हे फक्त करण्याची टेक्निक. 10 चेन घेतल्या, नेक्स्ट लूपमध्ये मी सिंगल क्रोशा घेतला. आता ह्या पुढच्याच लूपमध्ये लगेचच माझ्या 10 डबल क्रोशा येणार आहे. मधल्या लूपमध्ये सिंगल क्रोशा, त्याच्या पुढच्या लूपमध्ये डबल क्रोशा, 10 डबल क्रोशा सेम. त्याच्या पुढच्या याच्यामध्ये सिंगल क्रोशा, 5 चेन सिंगल क्रोशा. आता बघा मधला जो चौकोन आहे तो आपला मोठा होत चाललेला आहे आणि साईडचे चौकोन आपले छोटे झाले, क्लोज झाले ते. आता मधला चौकोन ह्या राऊंडला मोठा झाला, 5 चेन आणि सिंगल. हे कधीपर्यंत यायचं आहे, हे जे आपलं आहे 10 तिथपर्यंत यायचं आहे, 5 चेन आणि आला इथे. आता हे आलेलं आहे त्याच्या पुढच्याच याच्यामध्ये आता इकडे जसं आपलं वरती आलं आहे तसं तिथे पण काय येणार आहे, बरोबर इथे 10 डबल क्रोशा येणार. फक्त मी जे म्हणते आहे ना तसं तुम्ही फॉलो करा. असं वाटतं आपल्याला हे कठीण आहे पण तेवढं कठीण नाही आहे, खूप सोपं आहे. एकदा हे फक्त टेक्निक आलं ना हे एवढंसं चेन स्पेस आणि हे, कारण करायला तसं खूप सोपं आहे. बघा आता इथे झालं परत सिंगल क्रोशा याच्यामध्ये येणार आणि लगेच त्याच्या पुढच्या याच्यामध्ये 10 डबल क्रोशा. सेम तसेच 10 डबल क्रोशा मी घालून घेणार. आता आता इथे करताना फक्त आता एक चेन घेतली मी आणि आता 3च वेळेस म्हणजे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, याच्या आधी आपण 8 घालत होतो. आता ह्या राऊंडला काय होतं आहे, फक्त 3दाच आपण स्लिप स्टिच घेतली आणि मग मी 5 चेन घेते. 5 चेन घेऊन मी बरोबर खालचे 4 सोडणार आणि 5व्या म्हणजे 8व्या खांबामध्ये मी घेणार आहे स्लिप स्टिच सिंगल क्रोशा. त्यानंतर 5 चेन घेणार आणि दुसऱ्या लूपमध्ये बरोबर 3ऱ्या खांबावरती मी घेतलेली आहे सिंगल क्रोशा. त्यानंतर 5 चेन घेणार. आता त्या 8व्या म्हणजे खालचे 4 सोडायचे आणि 5व्यामध्ये म्हणजे एकंदरीत त्या शेलमधले 8व्यावरती येणार आणि असं मग झालं. परत 5 चेन घेणार 8व्यावरती खांब घेतल्यानंतर आणि नेक्स्ट याच्यामध्ये सिंगल क्रोशा, परत 5 चेन सिंगल क्रोशा. आता ही पूर्ण चेनचा राऊंड आहे हा, म्हणजे उलट्या साईडला चेन येणार, त्याच्या पुढच्या साईडला हे येणार 5 चेन सिंगल क्रोशा, 5 चेन सिंगल क्रोशा. फक्त लूप जेव्हा येतं 10चं जे लूप जे आहे 10 DCचं तेव्हा बरोबर 3ऱ्यामध्ये आता मी घालते आहे. आता 3रं, त्यानंतर खालचे 4 सोडायचे, 5 चेन घ्यायच्या आणि हे बरोबर खालचे 4 खांब सोडायचे आणि 5व्यामध्ये म्हणजे त्या लूपच्या 8व्यामध्ये आपण घालतो आहे सिंगल क्रोशा. परत 5 चेन. आता ते पुढचं लूप आलेलं आहे त्याच्या 3ऱ्यामध्ये
परत 1 2 3 4 5 आणि बरोबर 1 2 3 4 सोडायचे आणि 5व्या लूपवरती मी घालते आहे सिंगल क्रोशा. हे बघा, हे पूर्ण हा जो राऊंड आहे हा चेनचा राऊंड आहे. 1 2 3. परत आता याच लूपवरती मी 10 डबल क्रोशा घालते आहे. हे करायला खूप सोपं आहे. आपल्याला वाटतं कठीण, पण करायला खूप सोपं आहे. पण हे खूप डेलिकेट आहे. सो तुम्हाला दोरा जेवढा थ्रेड जाड असेल ना तेवढं हे चांगलं पडेल. आता मी 5-10 याच्यामध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर पुढच्या नेक्स्ट याच्यामध्ये सिंगल क्रोशा आणि सेम त्याच्या पुढच्या याच्यामध्ये आता मी 10 DC घालून घेते आहे. म्हणजे एकावर एक ते माझं शेलचं लूप येणार आहे 10-10चं. बरोबर एकावर एक ते 10-10चं येणार. आता त्याच्या पुढच्याच याच्यामध्ये मी सिंगल क्रोशा घालून घेतला आहे. हे बघा, आता 5 चेन घेणार आणि सिंगल क्रोशा. परत 5 चेन. हे आता मी शेलपर्यंत 5 चेन सिंगल क्रोशा करणार आणि शेलच्या बरोबर तिथे आली, वर आली की तिथे माझे 10 एकावर एक शेल यायचं आहे. आता 5 चेन सिंगल क्रोशा. आता 5 चेन सिंगल क्रोशा आणि आता शेलच्या वर आलेली आहे मी. सो बरोबर तिथे आता माझे काय होणार आहे 10 DC. शेलच्या वरती 10 DC. फक्त मी म्हणते तुम्हाला तसं की हे जाड म्हणजे लोकरीने केलं हे तर हे डेलिकेट नाही होत. आता हे 10 डबल क्रोशा, पुढच्या याच्यामध्ये एक सिंगल क्रोशा आणि त्याच्या पुढच्या याच्यावरती मी 10 डबल क्रोशा असं घालून घेतलं. 10 डबल क्रोशा, सिंगल क्रोशा, त्याच्या नेक्स्ट याच्यामध्ये 10 डबल क्रोशा. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल बघा, हे असं एकावर एक येतं. हे बघा, आता हा जो आपण आहे आतला भाग जो आहे तो आता आतल्या साईडने आपण केला आहे. आता हे थ्रेडचं असल्यामुळे हे तुमच्या लक्षात येईल किती छोटं झालं आहे आणि हे वूलचं बघा किती मोठं झालं आहे. पण थ्रेडचं खूप आता हे बघा, आतमधला हा राऊंड आपण केला आहे. 1 2 3 असं आतमध्ये आलो आहे आपण, असं आतमध्ये आलो. आता इथे आलो आपण. आता आपल्याला बाहेरची बाजू घेत जायची आहे. म्हणजे आता तेच तो असा आउटवर्ड होणार. आता ते म्हणजे आता साईडचे 2 स्क्वेअर जे ते मोठे होणार आणि आतला स्क्वेअर आता छोटा होत जाणार. आणि आता साईडला जेव्हा आपण मोठं करायला जातो तेव्हा इथे दोन्ही कॉर्नरला 7 आपल्याला चेन्स घ्यावे लागतात, कारण आपल्याला ते इकडच्या बाहेरच्या साईडला जायचं आहे. म्हणून आपण इथे 7 चेन घेतो आणि बरोबर तिसऱ्या 1 2 3 2 खांब सोडतो आणि तिसऱ्या खांबामध्ये आपण सिंगल क्रोशा घेतो. 2 खांब सोडायचे आणि मग आता हे इथे लूप मिळालं. 2 खांब सोडून तिसऱ्यामध्ये आपण घेतलेला आहे सिंगल क्रोशा. परत 5 चेन आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे खालचे 4 सोडायचे आणि 5व्यामध्ये सिंगल क्रोशा. परत 5 चेन घ्यायच्या, दुसऱ्या याच्यातल्या तिसऱ्या खांबावरती आपण घेतला आहे सिंगल क्रोशा. बरोबर तिसऱ्या. त्यानंतर 5 चेन घ्यायच्या आणि 8व्या म्हणजे खालचे 4 सोडायचे आणि 5वा म्हणा तुम्ही, किंवा मूळ शेलमधला 8वा काही पण म्हणा, त्याच्यावरती घेतल्या 5 चेन, पुढच्या याच्यामध्ये सिंगल क्रोशा. 5 चेन पुढच्या याच्यात सिंगल क्रोशा. 5 चेन. हे दिसायला खूप सुंदर दिसतं, फक्त ते डेलिकेट होतं खूप, कारण चेनचं आहे ना म्हणून. आता बघा, आलो आपण इथे. आता शेलवर आल्यावरती मगाशी जसं आपण घेतलं होतं हे 5 चेन घ्यायचं आणि बरोबर तिसऱ्यावरती आपण करणार 1 2 3 तिसऱ्यावरती आपण सिंगल क्रोशा घातला आहे. त्यानंतर 5 चेन घ्यायच्या आणि बरोबर 5 म्हणजे खालचे 4 सोडून 5व्यावरती आपण घेतला सिंगल क्रोशा, म्हणजे मूळ शेलमधला 8वा. 5 चेन. आता सेकंड शेलचा तिसऱ्या खांबावरती आपण सिंगल क्रोशा घेतला. परत 5 चेन आणि 8व्यावरती म्हणजे खालचे 4 सोडायचे आणि 5व्यावरती 5 चेन घेतले आणि आपण तर कॉर्नरला आलो आहे. मग कॉर्नरला आल्यानंतर सगळ्यात 7 चेन घेतल्या, 5च्या ऐवजी 7 चेन घेतल्या आणि स्लिप स्टिच मी घेतली आहे तिथे. आता घेतल्यानंतर आता त्या पहिल्या शेलमध्ये मी आता 10 डबल क्रोशा घालणार आहे. 3 वरती आली, आता मी वरच्या राऊंडला आली आणि 10 डबल क्रोशा मी घालणार आहे. 7 चेन सगळ्यात शेवटी घेतले, सगळ्यात शेवटी मी स्लिप स्टिच घेतली आणि आता लगेच तो राऊंड 3 चेनने वर उचलला आणि त्या पहिल्याच याच्यामध्ये मी घातले आहे 10 डबल क्रोशा. 10 डबल क्रोशा घालून घ्यायचे आहेत आणि लगेच नेक्स्ट याच्यामध्ये मी घेणार आहे सिंगल क्रोशा. त्यानंतर 5 चेन आणि सिंगल क्रोशा.
5 चेन सिंगल क्रोशा. आता बघा, आता आपल्याला हा जो आतला साईडचा आपल्याला मोठा करायचा आहे, आतला स्क्वेअर लहान करायचा आहे, म्हणून आता माझा जो शेल काय होणार आहे, आतमध्ये सरकेल. आता हे 10 जे आहेत ते 10 आतल्या बाजूला आले माझे. आता इथे मी 10 खांब घालणार, बरोबर 10 खांब घालणार. हां, इथे मी बघा, आता तुमच्या लक्षात आलं असेल की तो शेल आतमध्ये सरकला. त्यानंतर सिंगल क्रोशा, मग 5 चेन सिंगल क्रोशा, 5 चेन्स आणि सिंगल क्रोशा. मग आता बरोबर शेल याला, म्हणून मग इथे काय झालं, सिंगल क्रोशा झाल्यानंतर 10 DC, 10 DC झाले. मग सिंगल क्रोशा, परत 5 चेन आणि इथे झालं सिंगल क्रोशा, 5 चेन आणि सिंगल क्रोशा. आता आपला मधला स्क्वेअर आपण मोठा करतो. आता सगळ्यात लास्टमध्ये आल्यानंतर 10 DC, कारण तो स्क्वेअर आपल्याला मोठा करायचे साईडचे. 10 DC मी घातले. बघा, आता हे शेल कंप्लीट झालं. आता हे बघा साईडला सरकलं आहे माझं. आता त्याच्या पुढच्या राऊंडला मी काय करते आहे, परत 7 कॉर्नर आपल्याला वाढवायचे आहेत, बरोबर आहे, म्हणून मी आता इथे 7 चेन्स मी घेते आहे. 7 चेन घेऊन मी बरोबर तिसऱ्यावरती 1 2 3 तिसऱ्यावरती मी काय करते आहे, हे सिंगल क्रोशा घेतला आहे. परत 5 चेन आणि सिंगल क्रोशा. सिंगल क्रोशा आपण कितीवरती घालतो, 8व्यावरती, म्हणजे खालून 4 चेन स्पेस सोडून 5व्यावरती सिंगल क्रोशा. परत 5 चेन पुढच्यावरती सिंगल क्रोशा. हे शेलपर्यंत आलं. शेलचं बरोबर 3रा 8वा, पुढच्या शेलचा 3रा 8वा, हे एवढंच लक्षात ठेवायचं आहे. बघा, आता 1 2 3 तिसऱ्यावरती मी काय करते आहे, हे घातलं आहे. हां, त्यानंतर 5 चेन घेणार, मग खालचे 4 सोडणार आणि मग 5व्यावरती, म्हणजे त्या शेलचा 8वा स्टिच, त्याच्यावरती मी घालणार सिंगल क्रोशा. परत 5 चेन घेणार, पुढच्या याच्यामध्ये सिंगल क्रोशा, 5 चेन घेणार, पुढच्या याच्यात सिंगल क्रोशा. आता तिसऱ्यावरती झाले सिंगल क्रोशा. परत 5 चेन आणि हे झालं सिंगल क्रोशा, 5 चेन. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी ते कशी 8व्यावरती घेतलं आहे. 5 चेन सिंगल क्रोशा, आता मी मुद्दाम हे म्हटलं नाही, 8व्यावरती 5 चेन. आता बरोबर शेलच्या तिसऱ्यावरती, तिसऱ्या स्टिचवरती, तिसऱ्या DCवरती 5 चेन. आता 8व्या DCवरती, आणि आता लास्टमध्ये आलो आहे आपल्याला, म्हणून आपण इथे काय करतो आहे, 7 चेन घेतो आहे आणि आपण सगळ्यात शेवटी स्लिप स्टिच घेतो आहे. सगळ्यात लास्ट जे आपण घेतले होते त्याच्यावरती लास्ट डबल क्रोशेमध्ये आपण स्लिप स्टिच घेतली. आता परत 3 चेन घेतल्या आणि त्यात मी वर आली 3 चेन घेऊन. त्याच्याच वरती आता मी काय करते आहे, 10 DC घालून घेणार. 10 किंवा 9 म्हटलात तुम्ही तर 1 2 ते 4 DC, बरोबर सेम. आता आपण DC 10 घातले. पुढच्या याच्यामध्ये, पुढच्या शेलमध्ये आपण सिंगल क्रोशा, 5 चेन सिंगल क्रोशा, 5 चेन सिंगल क्रोशा. हे कुठपर्यंत चालायचं आहे, शेलपर्यंत यायचं आहे. 5 चेन सिंगल क्रोशा घालून शेलपर्यंत यायचं आहे. आता बघा, आता इथे पण 5 चेन घालायच्या, सिंगल क्रोशा. आता आपल्याला आतला स्क्वेअर लहान करायचा आहे, म्हणून आता बघा हे तिरकं होऊन आतमध्ये येणार तुमचं, आणि तिथे तुमचे 10 डबल क्रोशा होणार. आणि साईडचा स्क्वेअर तुमचा आता मोठा झाला, आतला स्क्वेअर तुमचा आता लहान होणार आहे. आता आतल्या स्क्वेअरमध्ये बघा, इथे 10 DC घालणार, त्याच्या नेक्स्ट याच्यामध्ये मी घालणार सिंगल क्रोशा, आणि नेक्स्ट याच्यामध्ये मी 10 DC, म्हणजे आतला जो स्क्वेअर आहे तो क्लोज झाला. बघा 10, त्यानंतर मध्ये मी सिंगल क्रोशा घेतला या मधल्या याच्यामध्ये, त्याच्या पुढच्या याच्यामध्ये आता 10 DC घेणार मी. आता झाला मधला स्क्वेअर आपला कंप्लीट झाला, एक स्क्वेअर बघा. आणि आता साईडचे 2 मोठे होतात, हे साईडचे 2 आता मोठे होत चाललेत. आता त्याच्या पुढच्या याच्यामध्ये मी घेतला सिंगल क्रोशा, 5 चेन
सिंगल क्रोशा असं करत मी आता लास्टपर्यंत येते आहे. लास्ट जो स्टिच आहे 5 चेन सिंगल क्रोशा करत करत लूपमध्ये सिंगल क्रोशा घेतो आहे आपण. प्रत्येक लूपमध्ये सिंगल क्रोशा येणार. आणि आता सगळ्यात शेवटचं जे आहे लूप तिथे होणार आहे सेकंड लास्टमध्ये मी सिंगल क्रोशा घेणार आणि सगळ्यात शेवटच्या याच्यामध्ये मी आता 10 डबल क्रोशा टाकून घेणार. बघा आता हे असं दिसतंय. मध्ये बरोबर तुमच्या 1 2 3 4 स्पेस सुट्टे आहे. आता हा झाला तुमचा, हा मधला स्क्वेअर झाला आणि साईडचे स्क्वेअर बरोबर हाफ हाफ झालेले आहे. ॲक्च्युली हे जसं आपण खालती केलं ते तसंच आता आपण वरती रिपीट करणार आहे. सेम रिपीट करणार आहे. जी पहिल्यापासून तुम्ही प्रोसेस केलेली आहे तीच आता तिथून पुढे रिपीट होणार. म्हणजे फर्स्ट जी आपण स्टेप केली ती आता इथून पुढे मी रिपीट करते आहे. आता फर्स्ट पार्ट मी इथपर्यंतच घेते आहे आणि पुढचा आपण सेकंड पार्टला बघूया.